अजितदादांच्या अपघात चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करा, महादेव जानकर. रासपचे नेते आणि माजी दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावर भाष्य केले. महाराष्ट्रातील 99% जनतेच्या मनात अजितदादांचा घात झाला ही शंका आहे. हे जर राज्य सरकारला स्वच्छ करायचं असेल तर केंद्र सरकारने याबाबत CBIची नेमणूक करून सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करून दूध आणि पाणी वेगळं करून जनतेच्या समोर सत्य आणावं. तुमच्या अहवालावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही. जे सत्य आहे ते बाहेर यावं एवढीच समस्त राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी असल्याचं माजी मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलंय. ते इंदापूरमध्ये बोलत होते. म्हणणं आहे की केंद्र सरकारनं त्याच्यावर CBI नेमून रिटायर जजच्या सुप्रीम कोर्टाच्या जजच्या माध्यमातून रिअली दूध वेगळं पाणी वेगळं करून सत्य काय आहे. 99% महाराष्ट्रातील तरुणांच्या जनतेच्या मनात आहे की दादाचा घातपात झाला. त्याचं जर स्वच्छ करायचं असेल केंद्राला आणि राज्याला तर तुम्ही CBI नेमा आणि तिथं रिटायर जज सुप्रीम कोर्टाचा नेमून पाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या. सत्य येऊ द्या ना बाहेर. तुम्ही कशालाही करू शकताय. अहवाल आलं हे आलं हे असं काही सांगू नका. तुमच्या या अहवालावर जनता विश्वास ठेवायला तयार नाही. म्हणून जे सत्य आहे ते बाहेर यावं एवढीच राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, इंदापूर.